कळंबच्या मनीषा बिडवे या महिलेच्या बाबत रोज एक नवनवे खुलासे होत आहेत। तिची गाडी आता पोलिसांनी जप्त केलेली आहे आणि बियाणी नावाने ही व्यक्ती गाडी चालवत होती अशी सुद्धा माहिती मिळते। आपल्या सोबत अंजलीताई दमानी आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। ताई, पोलिसांकडून ही गाडी आता जप्त करण्यात आलेली आहे आणि बरेच खुलासे या संदर्भातले आता समोर येत आहेत। हे सगळं प्रकरण किती गंभीर आहे? नाही, प्रचंडच गंभीर आहे आणि आता मला जी माहिती मिळाली आहे इतरही बाकीच्या लोकांबद्दलची ती पण तितकीच गंभीर आहे। म्हणजे जे जे खुलासे आता होत आहेत आणि त्याच्यात म्हणजे जसं मी काल म्हटलं होतं एक MP आहेत, खासदार आहेत, तर ते बजरंग सोनावणे यांचे मेहुणे जे होते त्यांना सुद्धा ह्याच बाईने एका दुसऱ्या बाईमार्फत प्रचंड प्रमाणावर त्रास दिला होता आणि त्यांना म्हणजे इतकं जेरीला आणलं होतं की त्यांनी लिटररी म्हणजे हायकोर्टापर्यंत जाऊन त्यांना लढावं लागलं होतं आणि ही बाई तिथल्या सगळ्या लोकांना प्रचंड प्रमाणावर त्रास द्यायची। आता तिची गाडी जप्त झाली असं कळतंय, पण बाकीचे डिटेल्स अजून माझ्यापर्यंत आले नाहीयेत। आले की नक्कीच त्यावरही बोलेन मी। ताई, ही जी गाडी होती ती मनोज बियाणी नावाच्या या व्यक्तीच्या नावावर होती, जी गाडी आता पोलिसांनी जप्त केली आणि याच प्रकरणातला जो आरोपी आहे रामेश्वर भोसले म्हणून, त्याला देखील पोलिसांनी आता ताब्यामध्ये घेतलेलं आहे अशी माहिती मिळते। हे प्रकरण किती गंभीर वाटतंय तुम्हाला? कारण ही व्यक्ती त्याच गाडीच्या बोनेटवरती चावी ठेवून घरची आणि गाडीची त्या ठिकाणाहून फरार झाला होता। एक्झॅक्टली हीच माहिती, पण त्या रामेश्वर भोसलेला कालच अटक झाली होती। दोन्ही जे आरोपी होते त्यांना कालच अटक झाली होती आणि याच्यात नक्कीच अतिशय गंभीर आहे। अजूनही बरेच डिटेल्स आले आहेत, पण ते वेळ आली की नक्कीच आपल्याला ओपन करता येईल। आताच्या घटकेला आपण ते न बोललेले बरे। नक्कीच, पण ताई बरेच इनसाइड ज्याला आपण म्हणतो माहिती लपलेली आहे या सगळ्या महिलेच्या अवतीभोवती आणि पोलिसांपुढे सुद्धा, बीड पोलिसांपुढे आता एक फार मोठं आव्हान आहे। या महिलेच्या अवतीभोवती जे काही धागेदोरे आहेत किंवा जे काही अँगल्स आहेत त्यांचा चौतर्फा तपास करण्याचं फार मोठं आव्हान आहे पोलिसांपुढे। आता आव्हान मेनली कसं आहे की 2 SP यांना हे करायला लागणार आहे, कारण SP धाराशिव पण आहेत आणि SP बीड पण आहेत। तर कारण तिचं कळंब, अंबेजोगाई आणि अनेक ठिकाणी होतं, त्याच्यापैकी कळंब जे आहे ते धाराशिव मध्ये येतं आणि अंबेजोगाई जे आहे ते बीड मध्ये येतं। त्यामुळे 2 SPंना एकत्र मिळून ही कारवाई करायला लागणार आहे। म्हणूनच मी आता आयजींशी बोलून त्यांना हे ओव्हरलुक करण्यासाठी विनंती करणार आहे। नक्कीच, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन खंडुराजचा गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।